Sit straight. Focus on your breathing. Close your eyes. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ये मराठीयेच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखचीवरी हो देऊ या जगा. तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांघुरविशील सदैवे. तरी आताची हे आघवे निरमीन माये. Slowly open your eyes. ओके. तर आता कालपर्यंत आपण क्रम बघितला. योग्यता, ब्रह्म जे अल्टिमेट कॉन्शियसनेस आहे, जे आपलं स्वरूप आहे, त्याचं एक ग्लिम्स मिळालं की आपण योग्य होतो. ते ग्लिम्स कसं मिळतं? गुरुनी दाखवलेल्या वाटेवर जायचं, विवेकाच्या तीर्थावर बुद्धी धुवायची. मग ती सात्विक बुद्धी झाली की मग आपल्याला रागद्वेष कमी होतात. मग रागद्वेष कमी झालं की विषयांमधला इंटरेस्ट निघून जातो. मग आत्मस्वरूपाकडे लक्ष जातं आणि मग ध्यान आणि ध्येयामध्ये एकत्र त्रिपुटी राहत नाही आणि ध्यान लागतं आपल्या स्वतःच्या स्वरूपाला ओळखण्यासाठी. आणि मग त्याच्यानंतर योगाभ्यास पण सांगितला, कसं सुषुम्नेमधनं सहस्रारापर्यंत ती शक्ती जाते आणि नंतर मग आपल्याला ज्ञान होतं. ते जशी मन आणि बुद्धी
ह्याची खिचडी त्या शिवाला जो आत्मस्वरूप आहे त्याच्या हातात मिळते. म्हणजे बेसिकली एकत्व आहे, एकत्र येतं. आणि हे ग्लान्स, हे ग्लिम्स येणं म्हणजेच योग्यता आणि नंतर तो ब्रह्मच होतो. हे क्रमानुसार सांगितलं काल, बरोबर आहे ना? तर पुढे बघूया. आता त्याचाच तो अनुभव अद्वैताचा वेगवेगळ्या शब्दात सांगितलाय. हा, आज जरा जास्ती आहे तो, या नंतर जरा फास्ट होईल. कारण आता तो ब्रह्म झालेला आहे. ते ब्रह्मभाव योग्यता पुरुषोत्तोपग मग पंडुसुता आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे जेणे निपजे रस सोय तो तापुही हे जै जाय तैते का होय प्रसन्न जैसी नाना भरतिया लग बगा शरद काळी सांडिजे गंगा का गीत राहता उपागा वो हटू पडे तैसा आत्मबोधी उद्यमू करिता होय जो श्रमू तो ही जेथ समू जेथे समू होनी जाय आत्मबोध प्रशस्ती हेती दशेची ख्याती ते भोगितसे महामती योग्य योग्युतो गा तेव्हा आत्मतत्वे शोचावे काही पाहावया कामावे हे सरले समभावे भरिते तया. काय सांगतं की आत्मबोध बोधाची प्रसन्नता झाली, ब्रह्मभाव योग्यता झाली की त्याचा जो तप, ज्याचं जे वैराग्य थोडं शिथिल व्हायला लागतं. जेणे निपजे रस सोय तो तापुही जै जाय तैते का होय प्रसन्न जैसी. जसा जसा तो घास एक एक घालतो आणि मग तृप्तता होतो, मग अजून त्याला अजून काही अन्नाची गरज नाही लागत कारण तृप्त झालेलं असतं. तसं ते सगळं त्याचे जे साधनं असतात ती मग शिथिल व्हायला लागतात. देयर इज नो नीड बेसिकली बिकॉज द गोल इज अचीव्ड इन दॅट सेन्स. शरद काळी सांडिजे गंगा का गीत राहता उपागा वो हटू पडे. शरद काळी जेव्हा गंगेचा ओघ कमी होतो, परत जसं गायनाचं जर गाणारा बंद झाला तर आपोआप वाद्य बंद होतात, तसं तैसा आत्मबोधी उद्यमू करिता होय जो श्रमू तोही जेथे समू होनी जाय. आत्म बोधासाठी जो श्रम घेतलेला असतो तो पण सम होतो, हळूहळू कमी होतो. आत्मबोध प्रशस्ती हेतीये दशेची ख्याती ते भोगितसे महामती योग्युतो गा तेव्हा आत्मतत्वे शोचावे काही पावया कामावे ते सरले समभावे भरती तया. त्यामुळे त्याला कधी शोचत नाही तो. ही इज नॉट सॉरोफुल अबाउट लुझिंग समथिंग और एनिथिंग. ही समभाव असतो, समभाव, सगळ्यांकडे समभाव असतो. ओके. उदया येता गबस्ती, गबस्ती म्हणजे सूर्य, नाना नक्षत्र व्यक्ती हार विजती दीप्ती अंगिका जेवी. सूर्य आला की सगळी नक्षत्र कशी गायब होतात, म्हणजे त्याच्या तेजामुळे गवस्ती, सूर्या, पोषण, भानू ह्याच्या तेजामुळे नक्षत्र जशी काय नाही आहे तशी ती विलयाला जातात त्या प्रकाशात, बरोबर आहे ना? तेवी उठतिया आत्मप्रथा, प्रभा पाहिजे आय थिंक आहे. तेवी उठतिया आत्मप्रथा हे भूत भेद
व्यवस्था मोडित मोडित पार्था वासपा हेतू. एकदा प्रभा झाली की हे जे भेदभाव असतात ना, हा चांगला हा वाईट, हे जेंडर चांगलं हे जेंडर वाईट, किंवा ऑल दीज भेदभाव, किंवा गरीब श्रीमंत, हे निघून जातात त्याच्या मनातनं. पाटियेवरील अक्षरे जैसी पुसता येती करे, तैसा हारपती भेदांतरे तयाची दृष्टी. पाटी असे त्याच्याचे अक्षर जशी पुसून टाकतो, मग फक्त पाटीच उरते, तसे याचे सगळे भेदभाव पुसले जातात. तैसेनी अन्यथा ज्ञाने जिये घेपती जागर स्वप्ने, तिये दोन्ही केली लीने अव्यक्त माझी. जेव्हा आपण उठलो की स्वप्न कशी निघून जातात, तसं ह्या ज्ञानाने जे काही भेदभाव असतात ते निघून जातात. मग तेभी अव्यक्त बोध वाढता झिजत पुरला बोधी समस्त बुडोनी जाय. आपण डीप स्लीप मधनं जेव्हा बाहेर येतो सुषुप्तीमधून, तेव्हा थोडं हो, कधी कधी आपल्याला वाटतं अरे मी कुठे आहे. तसं होतं, खूप डीप स्लीप असेल ना, खूप ती आयडेंटिटी यायला थोडे सेकंड लागतात. हो हो, मी ते असं कधी कधी होतं ना. आणि मग नंतर तुम्ही जास्तीत जास्त वेळ उठलेल्या स्थितीत, जागृत स्थितीत जसं जास्त वेळ राहता, तसं तसं ती झोपेची जी स्टेट असते ती विलयाला जाते. ऍट दॅट व्हेरी मोमेंट अजूनही तुमचं मी कुठे असं असतं ना, थोड्या वेळ, फॉर अ फ्रॅक्शन, अँड देन यू गेट एस्टॅब्लिश इन टू जागृत अवस्था. तसंच हे जे आपण जेव्हा ग्लिम्स येतो तेव्हा ती आपल्याला स्टेटचा एक्सपिरियन्स असतो, आणि आपण त्या स्टेटमध्ये असतो, ग्लिम्स आलेल्या स्टेटमध्ये, म्हणजे जागृत अवस्थेत फॉर एक्झाम्पल. अँड देन यू गेट एस्टॅब्लिश्ड इन टू दॅट as the time goes. That is what he's saying. And then it completely goes away. What? The deep sleep. In this case, the identity that there is duality, that completely goes away as the time goes and you establish into the knowledge. ओके. बुडोनी जाय जैसी भोजनाच्या व्यापारी, क्षुधा जिरत जाय अवदारी, मग तृप्तीची विसारी नाहीच होय. भोजनाच्या वेळेस एक एक घासाने तृप्ती होते, नंतर मग काही वाटतच नाही आपल्याला की आपल्याला जेवणाची गरज आहे. असं नाना चालियाची वाढी, वाट होत जाय थोडी, मग पातला ठाई बुडी देवनी निमे, का जागृती जव जव दीपे, तव तव निद्रा हारपे, मग जागी न लिया स्वरूपे नाहीच होय. जागलेल्या स्वरूपात जशी काय सुषुप्ती अवस्था नसते, तसं ती विलयाला जाते. तसं भेद अवस्था विलयाला जाते जेव्हा आपण ब्रह्माचं तत्वात वृत्तो एस्टॅब्लिश होतो. हे ना, म्हणून जेव्हा महाराज गजानन महाराज जेव्हा लोक म्हणायचे अरे तुम्ही असे का कपडे नाही घालत, घाला कपडे, तर त्यांनी ओके, वाय आर यू सेइंग दिस, because he's completely in Turiya Avastha, he's completely in the Brahma Avastha. He's not acting. He's not aware that there is body. That's why. त्यांना अवधूतम असं म्हणतात, right? So Dikambar, because they are in that. असं. हे ना पुले पूर्णत्व भेटे, जेथे चंद्रासी वाडे वाडी खुंटे, तेथ शुक्ल पक्षु वाटे निशेषु जैसा, तैसा बोध्य जात गिळतू बोधू बोधे, ये मज आतू मिसळला तेथ साध्यंतू अबोधू केला, तेव्हा कल्पांताची वेळे नदी सिंधूचे पेंडवळे, मोडूनी भरले जळे आ ब्रह्म जैसे, नाना गेलिया घटमट आकाश ठाके कवट, का जळवणी
जळोनी काष्टे काष्ट वन्नीच होय, नाचरी लेणियांचे ठसे, आटोनी गेलिया मुसे, नामरूप भेदादी जैसे, सांडीचे सोने, हेही असो चेईलया, ते स्वप्न नाही झालिया, मग आपण पची आपणया, उरिजे जैसे, तैसे मी एक वाचूनी काही, तया तया ही सकट नाही, हे चौथी भक्ती पाही, माझी तिला आहे, ये रा तू जिज्ञासू अर्थार्थी, हे भजती जे पंथी, ते तिनी पावोनी चौथी म्हणिपत आहे. हे ना आपुले पूर्णत्व भेटे, जेथ चंद्रासी वाडे कुंठे, तेथ शुक्ल पक्षी जे आटे, निशेष जायचा. आता पौर्णिमेचा चंद्र जो असतो, तो तो 14 चतुर्दशीचा पण असतो, तो पण पूर्णच असतो, पण त्याला एक कला कमी असते, राइट? आणि पूर्ण एक कला आली की आपल्याला पौर्णिमेचा चंद्र दिसतो, पण आधी पण तो चंद्रच असतो. तसंच जसं घटात घटमट आकाश एकच आहे. घटात, मठात आकाश तत्व एकच आहे. नामरूप भेद जैसे. नामरूप भेद. आता आपण घर घेतो आणि घरातलं स्पेस आणि बाहेरचं स्पेस. आपण त्याला नाव देतो कारण हे घरातल्या ही ती स्पेस या घराला आयडेंटिफाय होते म्हणून आपण घरातली स्पेस बोलतो. अदरवाइज देयर इज नो रिअली इनसाइड स्पेस, आउटसाइड स्पेस. सिमिलरली वेगवेगळे दागिने आहेत, ते सोनंच आहे. फक्त नामरूपाचा भेद आहे. म्हणूनच बेसिकली सेइंग सगळं एकच आहे, फक्त नामरूप त्याच्या उपाधीप्रमाणे वेगळं आहे. देन सेन्स तया तैसा मी एक वाचूनी काही, तयाही सकट नाही, हे चौथे भक्ती पाही माझी तोल आहे. त्यामुळे चतुर्दशीचा आणि पौर्णिमेचा हा एकच चंद्र आहे. वेगवेगळे कळ्या व्हरायटी जरी दिसले, हे जरी दिसलं, विच इज टेम्पररी, हे पण मीच आहे आणि ते आत्मस्वरूप पण मीच आहे. सगळं मीच आहे. हे फक्त मे बी टेम्पररी आहे स्वरूप माझं आणि हे माझं पूर्ण स्वरूप आहे. दॅट्स द ओनली डिफरन्स. पण हे माझंच आहे. तर हे ज्याला कळतं मी एकच आहे, त्याला ती चौथी भक्ती आहे. चौथ्या भक्त्याला अशाप्रमाणे ते ज्ञान झालेलं असतं. असं ते आता भक्तीचा तो विषय करतात. आर्त जिज्ञासू अर्थार्थी. हे झालं होतं आपल्या 12व्या अध्यायात. सांगतात, येर आर्तू जिज्ञासू अर्थार्थी, हे भजती जिये पंथी, हे तिन्ही पावोनी चौथी म्हणिपत आहे. ज्ञानी भक्ती. ज्ञानभक्ती काय आहे? त्याच्यामध्ये ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे एकच आहे. हे त्या ज्ञानी भक्तीला जाणवतं ते स्वरूप. माझं स्वरूप आणि त्याचं स्वरूप एकच आहे हे जाणीव म्हणजे ज्ञानी भक्ती असं. तर त्याच्याविषयी बोलतील ते. येरवी तिजी ना चौथी, हे पहिली ना सरती, पै माझी सहज स्थिती भक्ती नाव, जे नेणणे माझे प्रकाशुनी, अन्यथा तत्वे माते दावनी, सर्व ही सवी भजवनी बुजावी तैसे, जो जेथ तैसे पाहो बैसे, तया तेथ तैसेची असे, हे उजियेडे का दिसे, अखंडे जेणे, स्वप्नांचे दिसणे ना दिसणे, जैसे आपलेनी असलेपणे, विश्वची आहे नाही जेणे, प्रकाशे जैसे तैसे, ऐसे हा सहज माझा, प्रकाशू जो कपिध्वजा, जो तो भक्ती या ओझा, बोलिजे गा, म्हणोनी आर्ताच्या ठाई, हे आती होनी पाही, अपेक्षणीय हे जे काही, ते मीची केला, जिज्ञासा पुढे विदेशा, हेची होनी जिज्ञासा, मी का जिज्ञासू ऐसा दाखविला. की ही जरी मी चौथी भक्ती जरी बोलतो, आणि हे वेगवेगळे पण सगळं एकच आहे. ह्या वेगवेगळ्या स्टेजेसच्या भक्ती पण मीच आहे. नाउ ही सेइंग एव्हरीथिंग इज मी.
नाउ ऑन विच सेन्स इज सेइंग की आर्ताच्या ठाई जे आर्तता असते, दुःख जे असतं, त्याच्यामुळे मला हे मिळालं की मला बरं वाटेल. ते आर्तता पण मीच आहे आणि अपेक्षा त्याच्यामध्ये अपेक्षा, एक्स्पेक्टेशन त्या पण मीच आहेत. जिज्ञासा पुढेची जी जिज्ञासा असते ती पण मीच आहे. सगळं मीच आहे. जिज्ञासू पण मीच आहे, जिज्ञासा पण मीच आहे. मीच आहे आणि ती जिज्ञासा भक्ती पण मीच आहे. बेसिकली ही इज जस्ट सेइंग that everything, though I'm saying this Jnani Bhakti is the one who understands that everything is me, that is the real Jnani. But really in Jignasa, in Artharthi, in अर्थार्थी, अर्थ, जिज्ञासा त्याच्यामध्ये सगळं त्या भक्तांच्या एक्सपेक्टेशन ते भक्त सगळं मीच आहे. हेची होनी अर्थना माझी माझा मीची माझा अर्थी अर्जुना करोनी अर्थाभिधाना आणि माते. अर्थार्थीमध्ये पण अर्थ मीच आहे. एवं होनी अज्ञानाते माझी भक्ती जे हे वर्ते ते दावी मज दृष्टया ते दृश्य करुनी. एवं होनी अज्ञान, दृश्य आणि दृष्ट असा डिफरन्स होतो. अज्ञान पण तेच, म्हणजे इट्स ओनली बिकॉज ऑफ मी. येथ मुखची दिसे मुखे या बोला काही न चुके परी दुजे पण हे लटिके आरिसा करी. मुख दिसतं जे दुसरं मुख आरशामध्ये ते पण असतंच, पण ते आरशामुळे दिसतं. दुसरं जे मुख आहे ते आरशामुळे दिसतं, रियालिटी नसते दुसरं मुख, ते आरशामुळे दिसतं. दिठी चंद्राची हे घे साचे परी ये तुले हे तिमिराचे हे एकची असे तयाचे दोन्ही डावी. चंद्र एकच असतो पण त्याचं प्रतिबिंब हे दिसतं आपल्याला रिफ्लेक्शनमुळे, एकच असतो. तैसा सर्वत्र मीची मिया घेपतसे भक्ती या परिदृश्यत्व हे वाया अज्ञानवशे. त्यामुळे सर्वत्र मीच आहे, पण हे दृश्य what is seen is because of ignorance. The fact that one sees something different, otherness is because of ignorance. ते अज्ञानाता फिटले माझे दृष्टत्व मज भेटले निजबिंबी एकवटले प्रतिबिंब जैसे. अज्ञान निमटला गेला की दृष्टत्व काहीतरी other than me is seen, that is gone, and that reflection is merged in him. That is what he's saying. पैजे वाही असे किडाळा तेव्हाही सोनेची अडळ परी ते कीड गेलिया केवळ उरे जायचा. जरी सोन्यामध्ये काहीतरी इम्प्युरिटी आहे, ते काढली इम्प्युरिटी की सोनच उरतं. हागा पौर्णिमे आधी काही चंद्रू सावयावू नाही परी तिये दिवशी भेटे पाही पूर्णतया तया. तेच सेम थिंग. पौर्णिमेच्या आधी काय पूर्ण चंद्र नसतो का? पण पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्र भेटतो. तैसा मीची ज्ञानद्वारे दिसे परी हस्तांतरे मग द्रष्टत्वी ते सरे मियाची मी लाभे. तैसाच मी ज्ञानद्वारे दृष्टत्वी ते सरे मियाची मी लाभे. मियाची मी लाभे ज्ञानद्वारे. म्हणून दृश्यपथा अति तू माझा पार्था भक्ती योगू चवता म्हणितला गा. म्हणून दृश्य जे आहे व्हॉट इज सीन त्याच्या पलीकडचे माझं हे चौथं भक्ती. ज्ञानी भक्ती इज समथिंग बियॉन्ड द ड्युअलिटी. दॅट इज व्हॉट ही इज सेइंग. या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज तो मीची केवळ हे तुझ श्रुती ही आहे. आणि ही ज्ञानभक्ती सहज होते जेव्हा मला भक्तू एकवटला मज.
भक्त आणि तो ज्ञानी किंवा जो साधक आहे तो एक होतो आणि मग भक्ती करतो. तो मीची केवळ हे तुझं श्रुतही आहे आणि यू नो त्याला कळतं अरे मी आणि तो एकच आहे. कारण ते भजन आहे ना एक, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. त्याच्यामध्ये आहे ते आपणासारिखे करीसी तात्काळ, आपणासारिखे करीसी तात्काळ. So that is a same thing. You make me like you. Basically because you and me become one. जे उभवुनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा, हे बोलिले कपिध्वजा सप्ताध्यायी. ज्ञानी हा माझा आत्मा आहे हे मी तुला 7th चॅप्टर मध्ये सांगितलं होतं. इट इज इन धिस कॉन्टेक्स्ट, इट इज विथ धिस अंडरस्टँडिंग. ज्ञानीय भक्त आत्मा आहे माझा, ज्ञानी हा माझा आत्मा आहे. ते हे कल्पादी भक्ती निया भगवता भगवतनिशे ब्रह्मया उत्तम म्हणवनी धनंजया उपदेशिली. ही भक्ती सगळ्यात उत्तम आहे असं मी तुला उपदेश केला होता. ज्ञानी येते स्वयं स्वसंविती, ज्ञानी येते स्वसंविती. सत्संविती म्हणजे पहिले होतं ना, ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या, तेच आहे. स्वसंवेद्या मीन्स सेल्फ इल्युमिनेट. यू डोंट नीड अदर लाईट टू सी योरसेल्फ. ज्ञानी येते समसंविती. ज्ञानी ह्याला स्वसंविती बोलतात. शैव म्हणती शक्ती, शैव म्हणती शक्ती. आम्ही परमभक्ती आपुली म्हणू, आणि मी कृष्ण म्हणतोय मी ह्याला परमभक्ती म्हणतो. शक्ती, परमभक्ती, स्वसंवेती एकच आहे. हे मज मिळतिया केवळ, हे मज मिळतिये वेळे, तया क्रमयोगिया फळे, मग समस्त ही निखळे मियांची भरे. हे क्रमयोगीचं फळ आहे, परमभक्ती, सेल्फ नॉलेज. दिस इज दी अल्टिमेट फळ. तेथ वैराग्य विवेकेसी, आटे बंध मोक्षेसी, वृत्ती ते आवृत्तेसी बुडोनी जाय. तिकडे वैराग्य, विवेक, बंध, मोक्ष, प्रवृत्ती, निवृत्ती, हे पोलॅरिटीज गेट मर्ज्ड at that stage. घेऊनी ऐलपणा ते परत्व हारपे जेथे, गिळूनी चारी भूते आकाशे जैसे. सो ऐलपण, तैलपण, हिअर देअर, ऑल दीज थिंग्स, जशी चारी भूत आकाशात विलीन होतात तसं. बिकॉज आकाश इज सटलर. in the genesis of evolution or creation, आकाश तत्व होतं आधी, आत्मतत्व होतं, मग आकाश तत्व होतं. आकाश तत्वात मग वायू तत्व आलं, वायू तत्वात मग अग्नितत्व आलं, अग्नितत्वात मग पाणी तत्व आलं, पाणी तत्वात पृथ्वी तत्व. असं. दॅट्स वाय दी आकाश इज द सटलेस्ट अँड पृथ्वी इज द ग्रॉसेस्ट. म्हणून ही सेंग जसं काय सगळं आणि एकात 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 विलीन होऊन, तसं आकाशात जशी चारी तत्व विलीन झाले असं ही सेंग. तया परी थडथाड साध्य साधनातीत शुद्ध, ते हे ते मी होनी एकवद भोगिती माते. घडोनी सिंधूची आगा, सिंधुवरे तळपे गंगा, तैसा पाडू तया भोगा अवधारी जो. का आरी सयासी आरिसा, उठूनी दाबिलिया जैसा, देखणा अतिशयो तैसा भोगणा तिये. हे असो दर्पणो नेलिया, तो मुखबोध ही गेलिया, देखले पण एकलेया आस्वादीजे जेवी. ते सांगतात की जसा आरसा आहे तो काढल्यावर आपण आपल्याला बघतोय हे अनुभव कसा जातो, आणि फक्त आपण आहोत हेच आपल्याला फक्त ज्ञात असतं. आरसा नीच आपण आहोत ह्याचं आपल्याला कन्फर्मेशनची गरज नसते. आपण आहोत
वी जस्ट नो, स्वसंवेद्या. तसं हे असतं, पण तिथे ह्या तद्रूपात देखलेपणाचा आस्वाद नसतं. देयर इज नो अनुभव ऑफ सीइंग अस. देयर इज जस्ट नोइंग अस. There is no anubhav, because there is no experience. There is just being. चेलिया स्वप्ननाशे आपले एकेची दिसे, ते दुजे नवीन जैसे भोगिजे का. तोची जालिया भोगू तयाचा, न घडे हा भावो जयाचा, तीही बोले केली बोलाचा, उच्चारू कीजे. तयाच्या नेणो गावी रवी प्रकाशी हन दिवी, की व्योमाला की मांडवी उभिली तैही. हा गारा राजन्यत्व नवता आंगी, रावो रायपण काय भोगी, काय आंधारुहन आलिंगी. दिनकरा ते आणि आकाश जे नवे, तया आकाश काय जाणावे, जाणवे रत्नांचा रूपी मिरवे गुजांचे लेणे. सो वी कॅनॉट इवन टॉक अबाउट इट लाईक त्याचे दुसरं एक्झाम्पल देऊन आपण त्याचं सांगू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, आंबा आपण कधी बघितला नसेल तर आपण वेगळं फळाचं उदाहरण देऊन हे फळ आहे असं तरी सांगू शकतो. पण हे सगळं शब्दांच्या पलीकडेच आहे, तर मग काय याचं उदाहरण देणार? काही सांगितलं तरी इट इज ऑलवेज अ लिमिटेड थिंग. दॅट इज व्हॉट ही इज सेइंग. म्हणून मी होणे नाही, तया मीची आहे केही, मग भजेल हे काही बोले कीर. म्हणून माझ्यासारखा झाला की मीच होतो तो. देर इज नो सेपरेशन. देर इज नो डिफरन्स बिटवीन मी अँड ही, हू द वन हू हॅज नोन. या लागी तो क्रमयोगी, मी जालाची माते भोगी, तारुण्य का तरुणांगी जिया परी. तेव्हा हा क्रमयोगी जेव्हा माझं दर्शन होतं त्याला, मी होतो तो, तेव्हा तो मला भोगतो. ही एक्सपिरियन्सेस मी, ही एन्जॉयज मी, बिकॉज ही इज मी. तारुण्य का तरुणांगी जिया परी. How the youth is experienced by the body of a person who holds the youth body, that way. सहजतया. तरंग सर्वांगी तोय चुंबी, प्रभा सर्वत्र विलसे बिंबी, नाना अवकाश नभी. लुठतू जैसे जैसा, तैसा रूप होनी माझे, माते क्रियवीण तो भजे, अलंकारू का सहजे सोनया तेजे बी. का चंदनाची धृती जैसी, चंदनी भजे पैसी, का अकृत्रिम शशी चंद्रिका ते, तैसी क्रिया कीर नसाहे, तरी अद्वैती भक्ती आहे, हे अनुभवाची जोगे नव्हे बोला ऐसे. तेव्हा पूर्वसंस्कार छंदे, जे काही तो अनुवादे, तेने आळविले निवोदे, बोलता मीची. बोलतया बोलताची भेटे, तेथ बोलिले हे न घटे, ते मौन तव गोमटे स्तवन माझे. मौन स्तवन माझे गोमटे. Silence, I'm expressed through silence. If he doesn't speak about me, that is my praise. And he's saying because of Purva Sanskar, he speaks, but whatever he speaks is actually, I only speak through him, because there is no he, it's only me. तरी अद्वैती भक्ती आहे, हे अनुभवाची जोगी नव्हे बोली बोला ऐसे. Without the experience, one should not speak, and whatever he speaks is I speak through him, is what he's saying. म्हणून तया बोलता बोली बोलता मी भेटता, मौन होय तेणे तत्वता स्तरी तो माते. तसेची बुद्धी गाधिटी, जे तो देखा जाय किरीटी, ते देखणे दृश्य लोटी, देखतेची दावी. आरसिया आधी जैसे, देखतेची मुख दिसे, तयाचे देखणे तैसे मेळवी दृष्टे. दृश्य जाऊनिया दृश्ये, दृष्ट्यासीची जै भेटे,
ते एकलपणे न घटे दृष्टेपणही, तेथ स्वप्नाची या प्रिया चेवोनी झोंबे गोलिया, गेलिया ठायजे दोन्ही न होनिया, आपणची जैसे का दोही काष्टाची ये दृष्टी, माझी वन्नीये कवठी तो दोन्ही हे भाषाटी, आपणची होय नाना प्रतिबिंब हाती, घेऊ गेलिया गबसती बिंबातही असती जाय तैसी. So there is only one, but that difference that we see, if we get to that variety, we actually will reach to him only. सूर्याचं रिफ्लेक्शन आपण पकडलं तर आपण सूर्याकडेच पोहोचू. देर इज नो अदर थिंग. इट इज हिम ओनली. दॅट इज व्हॉट ही सेइंग इन दिस. तैसा मी होऊनी देखते, तो घेऊ जाय दृश्याते, तेथ दृश्यने ने तिथे दृष्टत्वेसी, रवी अंधारू प्रकाशिता, नुरेची जेवी प्रकाशता, तेवी दृष्टी नाही दृष्टता, मी झालिया, मी झालो, तो मी झाला की दृश्य नाही राहत. कारण दृश्य पण मीच असतो, ते माझंच रिफ्लेक्शन असतं. पण तो मी झालो की अंडरस्टँड्स दॅट एव्हरीथिंग इज मी इन दॅट सेन्स. दे डोंट व्हॅनिश बट दे आर रिफ्लेक्शन. दॅट्स ऑल. ते भलतया ही किरीटी पदार्थाची भेटी, दृष्टा दृश्य तिता दृश्य दृष्ट दृश्यातिता दृष्टी, भोगी तो सदा द्रष्टा दृश्य अतीत. द्रष्टा मीन्स सियर, दृश्य मीन्स सीन. ही इज बियॉन्ड दॅट. सी, आता मी फटफट बोलतोय खरं, आणि हे रिपिटेटिव्ह पण वाटत असेल, पण हे खूप डीप आहे. ह्याची मॅग्नॅनिमिटी आपण जर अंदाज घेतला आपल्याला की काय हे बोलतायत आणि हे आपल्याला काय फायदा आजच्या जीवनात, असं वाटलं तर तुम्ही नंतर विचार करा. आज जे पण आपल्याला प्रॉब्लेम्स असतात ते मनामुळे असतात. परिस्थिती आपल्या हातात नसते. पण हे जर जाणणे हे सत्य आहे ना, दिस इज नॉट सम इमॅजिनेशन. मग हे सत्य असल्यामुळे we can at least be assured that this is the place we have to go. अर्जुनाची परिस्थिती काय होती? He was completely depressed, devastated by emotions. And then this Bhagavad Gita started, isn't it? So that's why we are now talking, and he's saying how that चौथी भक्ति, ज्ञानी भक्ति, what it means. Because if the goal is not clear, we may be going for the wrong thing. And when we give up things, when we try to be disciplined, we should not at least put so much efforts to go to the wrong thing, right? किती वेळा त्यांनी सांगितलं की असं करू नका. घमेंड नको ना. स्कॉलरशिपचा पण घमेंड असते लोकांना, ते नाही व्हायला पाहिजे. तर हे सोडून ते, राईट? So that's why it is important to know the goal, and he's describing that for us. भोगी तो सदा आणि आकाश हे आकाशे, दाटले नडळे जैसे मिया आत्मेन आपण पे तैसे, झाले तया कल्पांती उदके उदके, रुंधलिया वाहे ठाके, तैसा आत्मेनी मियाचे के कोंदला तो. पाण्याने पाण्याला काही फरक नाही पडत, आकाशाने आकाशाला फरक नाही पडत. इट इज ऑल वन अँड द सेम. तसा आत्मा आणि मी वेगळा नसतो. पावो आपण पया ओळगे, केवी वन्ही आपण आला के, आपण पापाणी रिगे स्नाना कैसे, म्हणून सर्व मी झाले पणे, ठेले तया येण जाणे, हेची का यात्रा करणे अद्वया मज. ह्याच यात्रेला, ह्याच अनुभवाला अद्वय यात्रा असं म्हणतात. पै जळावरी तरंगू, जरी धाविन्नला
सवेगू तरी नाही भूमी भागू क्रमिला नेणे. जे सांडावे का मांडावे न चालणे जेणे चालावे ते तोयची एकाघवे म्हणून गेली आई भलते उता उदकपणे पंडुसुता तरंगाची एकात्मता न मोडेची जेवी जैसा मीपणे हा लोटला तो आघवे याची मज आतू आला या यात्रा होय भला कापडी माझा. तो पाणी जेव्हा पाण्यावर असतं किंवा पाण्याच्या पुढे जातं जेव्हा तुम्ही समुद्रामध्ये एक लाट असते, एक लाट ह्याच्या एका पुढे जाते, एक मागे येते. हे हे अ, आपल्याला वाटतं पण ऍक्च्युअली काय पाणीच असतं. दॅट्स व्हॉट ही इज सेइंग. देयर इज नथिंग एल्स इज हॅपनिंग. हा माणूस, तो माणूस, हा माझ्यापेक्षा पुढे गेला, मी त्याच्या मागे आलो. बेसिकली इट्स ऑल द सेम. We just feel different because we think they are different. That is what he's saying. आणि शरीर स्वभावावशे काही एक करू तरी भैसे तरी मीची तो ते नेमिषे भेटे तया तेथ कर्म आणि करता हे जाऊनी पंडुसुता मीचा आत्मेनी मज पाहता मीची होय ते दर्पणे पाहिलिया होय न पाहणे सोने झाकलिया सुवर्णे झाके केली दीपा ते दीपे प्रकाशिजे तेन प्रकाशानेची निपजे तैसे कर्म मी आकीजे ते करणे कैचे कर्म ही करीतचे आहे जे करावे ते हे भाष जाये तैन करणेची होये तयाचे केले क्रिया जात निजाले पणे घडे काहीच न करणे तयाची नाव पूजणे खुणेची माझे म्हणून करीतिया ही वोजा ते न करणे हेची कपिध्वजा निफजे तिया महापूजा पूजितो माते एवं तो बोले ते स्तवन तो देखे ते दर्शन अद्वयामज मन तो चाले तोची. मी करतो असं नसतं त्याच्यात, सगळं मी त्याच्यातनं करतो. त्यामुळे त्याला कर्म जरी केलं तरी इट इज आय एम डुईंग दॅट कर्म थ्रू हिम. दिस इज नो 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 द कर्म इज हॅपनिंग ऑन इट्स ओन इन माय प्रेझेन्स. तो करीते तुली पूजा तो कल्पी तो जपू माझा तो असे तेची कपिध्वजा समाधी माझी. तो जे करेल ती माझी पूजा असते. तो काय पण बोलेल तो जप असतो माझा. तो जे कल्पना करेल ते असो तेची कपिध्वजा समाधी माझी. तो असणं म्हणजे माझी समाधी आहे. जैसे कनकेसी कांकणे उसी अनन्यपणे तो भक्ती योगे येणे मजसी तैसा उदकी कल्लोळ कापुरी परिमळू रत्नी उजळू अन्यन्यू जैसा. अनन्य असतात म्हणजे जसा कापुरामध्ये स्मेल इज विदाउट स्मेल दॅट camphor doesn't exist. Without movement that water doesn't exist. So it is स्वभाव तसं असतं, त्याचा अनन्यता असते त्याची आणि माझी. किंबना तंतुसी पटू का मृत्तिकेसी घटू तैसा तो एकवटू मजसी माझा. That's how he is me and he is one. या अनन्य सिद्धा भक्ती या आघवाची दृश्य जाती मज आपण पेया सुमती दृश्याचे जाण तिन्ही अवस्थाचे द्वारे उपाध्यू पहिताकारे भाव रूप स्फुरे दृश्य जे हे ते हे आघवेची मी द्रष्टा ऐसेची बोधाची मज बेटा अनुभवाया सुबटा धेंडा तो नाचे. असं अनुभवला ना त्याने की हा मी आणि आत्मा एकच आहे, की तो नाचतो. बेसिकली ही एन्जॉयज, ही रिजॉयसेस इन दॅट. रज्जू झालिया गोचरू आभासा तो व्याळा करू रज्जूची ऐसा निर्धारू होय जेवी. जेव्हा आपण स्नेक बघतो रोपवर आणि जेव्हा कळलं आपल्याला की हा स्नेक नाहीये, देन वी मेक
definite understanding that is rope. In that way, भांगारा परते काही लेणे गुंजही भरी नाही, हे आटुतिया ठाई किजे दैसे आटुनिया ठाई किजे जैसे उदका एक पराते तरंग नाहीच, हे निरते जाणुनी तया आकारते न घेपे जेवी, ना तरी स्वप्न विकारा समजता घेऊनिया, उमाने घेता आपण पया परवता न दिसे जैसा, तैसे जे काही आथा नाथी, येणे होय ज्ञेय स्फूर्ती, ते ज्ञाताची मी हे प्रतीती, होनी भोगी जाणे अजूमी अजरू, अक्षयो मी अक्षरू, अपूर्व मी अपारू, आनंदू मी अजळू मी अच्युतू, अनंतू मी अद्वैतू, आद्यू मी अव्यक्तू, व्यक्तू ही मी, ईश में ईश्वरू, अनादि मी अमरू, अभय मी आधारू, आधेय मी, स्वामी मी सदोदितू, सहजू मी सततू, सर्व मी सर्वगतू, सर्वातीतू मी. दिस इज सो ब्युटिफुल. ह्याच्यामध्ये किशोरी त्या आमोणकर ज्या ग्रेट सिंगर होत्या, त्यांनी हे गायलंय. आय कांट इवन अटेम्प्ट इट, बट इट्स सो ब्युटिफुल. आय विल अटेम्प्ट इट. जाणे अजूनी अजरू, अक्षयो मी अक्षरू, अपूर्व मी अपारू, नाही येते मला, आनंदू मी अजळू मी अच्युतू, अनंतू मी अद्वैतू, आद्यू मी अव्यक्तू, व्यक्तू ही मी. I should not sing more because she has sung it so beautifully, and I don't want you guys to think that this is not that good. It is so beautiful. तुम्ही प्लीज ऐका. पण हे खूपच सुंदर आहे. आणि एक एक शब्द, द वे शी सिंग्स, यू फील इट. इट इज दॅट ब्युटिफुल. एक एक शब्द येते. अजू अजरू, आज वेळ नाही आहे मला. अक्षयो अक्षरू, अपूर्व अपारू, आनंदू. If anyone wants new born babies names, there's a lot here. अक्षय अक्षरू, अपूर्व अपारू, आनंदू, अजळू अच्युतू, अनंतू अद्वैतू, आद्यू अव्यक्तू, व्यक्तू, ईर्ष ईश ईश्वरो, अनादि अमरू. These are all polarities. अभय आधारू, आधेय, स्वामी मी सदोदितू, सहजू मी सततू, सर्व मी सर्वगतू, सर्वातीतू मी. This is the experience of him. It goes on. नवामी पुराणू, नवामी पुराणू, शून्य मी संपूर्ण, स्थूलू मी अणु, जे काही ते मी, अक्रियू मी एकू, असंगू मी अशोकू, व्याप्तू मी व्यापकू, पुरुषोत्तू मी पुरुषोत्तमू मी, अशब्दू मी अक्षोत्रु, अरूपू मी अगोत्रु, समू मी स्वतंत्रु, ब्रह्म मी परू. ऐसा आत्मत्वे मज ऐकाते, या अद्वय भक्ती जाणोनी निरुते, आणि याही बोधा जाणते, तेही मीची जाणे. आहा. पै चेलिये अंतरे, आपले एकपण उरे, तेही तोवरी स्फुरे, तयाशीची जैसे. का प्रकाशता अर्कू, तोची होय प्रकाशू, प्रकाशको तयाही अभेदा द्योतको, तोची जैसा. सनलाइट आणि सन मध्ये काही फरक नाहीये. इट इज द सेम. सो ब्युटिफुल. तैसा वेद्यांच्या विलयी, केवळ वेदकुरे पाही, तेने जाणावे तया तेही, हेही जो जाणे. अद्वयपणे आपुलिया, जाणती ज्ञप्ती ते धनंजया, ते ईश्वरची मेही तया बोधसी ये. ईश्वरची मी हे तया बोधासी ये. He understands that ईश्वर तत्व and he is not different. मग द्वैतातीत, मीची आत्मा एक निभ्रांत,
हे जाणोनी जाणणे तेथ अनुभवनी रिघे. तेथ चेलिया एकपण दिसे हे आपुलिया आपण. तेही जाता नेणो नेणो कोण होई जे जैवी. का डोळा देखतिया क्षणी सुवर्णपण सुवर्णी. नाटिता होय आटणी अलंकाराची ही. नाना लवण तोय होये मग क्षारता तोयत्वे राहे. तेही जिरता जेवी जाये झाले पण ते. तैसा मी तो हे जे असे ते स्वानंदानुभव समरसे. कालवुनिया प्रवेशे मजची माझी. That all ananda, that all anubhav, he enters with all of that becoming me inside me. आणि तो हे भाष जेथ जाये तेथ मी हे कोणासी आहे. ऐसे मी ना तो तिये समाये माझ्याची रूपी. जेव्हा कापूर जळो सरे तयाची नाम अग्नी पुरे. मग उभयातीत उरे आकाश जेवी. का धाडलिया एका एकू वाढे तो शून्य विषेकू. तैसा आहा आहे नाहीची शेकू मीची मग आधी. तेत ब्रह्मा आत्मा ईशू यया बोला मांडे सौरसू. न बोलणे याही पैसू नाही येथ तेथ. न बोलणे ही न बोलोनी ते बोली जे तोंड भरुनी. जाणीव नेणीव नेणो नेणोनी जाणीते जे. तेत बुझीजे बोधू बोधे आनंदू घेपे आनंदे. सुखवरी नुसंधे सुखची भोगिजे. तेत लाभू जोडला लाभ प्रभा आलंगिली प्रभा. विस्मयो बुडला उभा विस्मया माझी. See, he's writing it so beautifully because he's using the same thing. The wonder gets into wonderment because of the wonder. The light embraces the light. Labhu zodala labha. Because there is nothing else. Because if you listen to Kannada Vitthalu Karnataku Tene Mazalavi Alavedu. In that he says, I went to hug him and then I realized there was no one, it was just me. That is म्हणजे काय मी आलिंगन करायला गेलो आणि कोणीच नव्हतं. मीची मी कले उभा की स्वयंभू असे समोर की पाठी मोरा न कळे. This is all he's saying. आता कळतं ना आपल्याला तेच सांगतात ते. Because there is no two. So amazing. शमो तेत समावला विश्रामो विश्रांती आला. अनुभव वेडावला अनुभूतीपणे अनुभव वेडावला. Anubhav went, experience became crazy because it is beyond the polarities. किंबहुना ऐसे निखळ मीपणा जोडे तया फळ. सेवुनी बोली वेल्हाळ क्रमयोगाची ते. पै क्रमयोगा किरीटी चक्रवर्तींची मुकुटी. मी चित्रत्न ते साटे साठो वाटी होय ते माझा. अजून एक 5 मिनिटं लागतील. की क्रमयोग प्रसादाचा कळसू जो हा मोक्षाचा. तयावरील अवकाशाचा उवावो झाला तो. नाना संसार आडवी क्रमयोग वाट बरवी. जोडिली ते मदैक्या गावी पैठी झालीसे. हे असो क्रमयोग बोधे तेने भक्तिचिद गांगे. मी स्वानंदोदरी वेगे ठाकिली की गा. हा ठायवरी सुवर्मा क्रमयोगी आहे महिमा. म्हणून वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही. पै देशे काळे पदाते साधुनी घेईजे माते. तैसे नवे मी याते सर्वांचे सर्वही. तर मग ह्याच्या क्रमयोगी किरीटी. असं हळूहळू साधना करताना तो माझ्यामध्ये विलय होतो.
This is what he says. पै देशे काळे पदाते साधुनी घेजे माथे तैसा नवे मी आयते सर्वांचे सर्व ही. मी सर्वांचं सर्व आहे. म्हणून माझ्या ठाई जाचावे न लागे लगे काही मी लाभे या उपायी. साचाची गा एक शिष्य एक गुरु हा रुडला साच व्यवहारू तो मतप्राप्ती कारू जाणावया वाव. मीच आहे, एक शिष्य आहे, एक गुरु आहे. म्हणजे हे फक्त व्यवहारासाठी केलंय मी. सो अमेझिंग. There is no difference between the disciple and the guru, because Krishna is saying both is I am only, but for the transaction purposes there has to be this difference, so that one can understand and cognize that I am that same thing. अगा वसुदेच्या पोटी निदान सिद्ध किरीटी वन्नी सिद्धा काष्टी वो हा दूध. वाव. वसुधा ह्याच्या पोटामध्ये अग्नी पण आहे, लाकडं पण आहे. यु नो ऍट द कोर अग्नी आहे ना पृथ्वीच्या, आणि लाकडं पण आहेत, सगळं त्याच्यात म्हणजे. परी लाभे ते असते तया की जे उपाया ते ये सिद्धीचे तैसा येथे उपाया मी. पण जे गरज आहे तेच घ्यायचं असतं ना, आणि त्याचा उपयोग करायचा असतो. हा फळ ही वरी उपावो काको प्रस्ता कापा प्रस्तावितसे देवो. हे पुसता परी तरी अभिप्रावो येथीची ऐसा. जे गीता थाचे चांगावे मोक्षो पया पाय पर आघवे आणि शास्त्रोपाय की नव्हे प्रमाण सिद्धी. This Gita is for one to get the freedom, and this Shastra also is nothing but the means. Pramana Siddhi. Punya vagare nahi. Of course it is, but it is for us to become free. There's no need to bow down to Guru or Shastra. शास्त्राचं काही भलं नाही होत त्याच्याने, आपलं भलं होतं. वारा आभाळीच्या फेडी वाचुनी सूर्या ते न घडी का हातू बाबुळी धाडी तोयन करी. तैसे आत्मदर्शनी आढळू असे अविद्येचे जो मळू तो शास्त्रनाशी ये रे निर्मळू येरू निर्मळू मी प्रकाशी स्वये. म्हणून आघवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी. म्हणून सगळी शास्त्र अविद्याचा नाश करण्याचं पात्र आहे, आणि ते आत्मबोध देण्यासाठी आपल्याला आहे. काय? शास्त्र अविद्याचा नाश करणार. दिस इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ शास्त्र. तया अध्यात्मशास्त्रांसी जे साचपणाची ये पुसी ते येई जे जे ठायासी ते हे गीता. ही गीता आहे ती. अध्यात्मशास्त्रांसी ते साचपणे हे द ट्रुथ इज स्पोकन. भानुभूषिता प्राचिया सतेजा दिशा आघविया तैसे शास्त्रे ईश्वरा गीताया सनाथे शास्त्रे. As the sun brightens up all the directions, the similar way this Gita brightens the path for you. हे असो येणे शास्त्रेश्वरे मागा उपाय बहुवे विस्तारे सांगितले जैसे करे घेवो ये आत्मा. परी प्रथम श्रवणा सवे अर्जुना विपाये हे फावे. हा भावो सकणवे धरुनी श्रीहरी. तेची प्रमेय एक वेळ शिष्यी होवावया आढळ सांगतसे मुकुळ. मुद्रा आता आणि प्रसंगे गीता ठावो ही हा संपता म्हणून दावी आद्यत्या एकाथत्व. जे ग्रंथाच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी निरूपण अनेगी सिद्धांती केली. तरी ते तुला ही सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत हे पूर्व पार नेणत कोही हे जय मानी जय मानी. He's saying that Krishna has put his complete
mind and express this to us so that we can get the right direction. And I have said this many times before in this Gita Shastra. ते महासिद्धांताच्या आवाका सिद्धांत कक्षा अनेका बिडवणी आरंभूधे का संपवितू असे हेत अविद्या नाशू हे स्थळ तेणे मोक्ष पादान फळ या दोन्ही केवळ साधन ज्ञान अविद्यानाशाचं स्थळ आणि मोक्षाचं मिळणं साधन फक्त ज्ञान आहे नॉलेज हे एतुलेची नाना परी निरुपिले ग्रंथ विस्तारी हे आता दोही अक्षरी अनुवादावे हे मी आता खूप वेगवेगळ्या प्रमाणे हा ग्रंथ विस्तार केला आहे अर्जुना म्हणोनी उपेय ही हाती झालया उपाय स्थिती देव प्रवर्तले ते पुढती येण्याची भावे म्हणून उपायाची पुनवृत्ती साधनाची पुनवृत्ती अजून थोडं सांगतील कृष्ण. नाउ इट्स कमिंग टू एन एंड. ओके हा जरा फास्ट झालं पण जाणे अक्षयोमी अक्षरुणी खूप छान आहे. मी लिंक पाठवीन. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. Slowly open your eyes.